तुम्हाला काय वाटलं? तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल. होत नसती. 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं. हे बघा. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे तिकोना फोर्टला आणि पाहू शकता आम्ही आता वरती जायला सुरुवात केलेली आहे. आमचा मान्या हा गाण्या आणि हा टोपीवाला आहे, हा तो खिलारी कुणाल खिलारी. ही आहे किल्ल्याची बेस पार्किंग. जवळपास 1-1:30 वाजलेले आहे आणि आम्ही किल्ल्यावरती चढायला सुरुवात केलेली आहे. तर चला पुढे जाऊया. आज मी माझा पहिलाच व्लॉग बनवतोय. पाहूया कसा होतोय फर्स्ट अटेम्प्ट. काही आठवणी साठवून ठेवण्यासाठी. अतिशय जंगलामधून रोड आहे, एकदम अतिशय मस्त वाटतंय. एकदम थंडगार वातावरण आहे, एकदम छान असं फ्रेश मूडमध्ये आम्ही सगळे चाललेलो आहे. एकदम जेवण पण असं भरपूर झालेलं आहे. मनोजने तर काय 5-6 रोट्या खाल्ल्याय. गणेश पण दाबून जेवलाय. मोबाईल लावत असलं गाणं लावतो. शुभम गणेश कुणाल खिलारी, रील स्टार मनोज शेट गायकवाड, भावी रील स्टार कुणाल शेट खिलारी. आणि ते गाणे आमचं कायमच काहीतरी, त्याची कधी बुटच तुटन, कधी नाडीच सुटन. नाही असली आहेत आमची ट्रेकिंग वाली. ह्यो आलाय कपडे घालून, तो आलाय नाईट पॅन्ट टी शर्ट. पाहू शकता काल रात्री आलाय तो खास ट्रेकिंगला जाण्यासाठी. रात्रीच येऊन थांबला होता. आणि आल्यापासून जी पनवती लागली. सकाळी रात्री आम्हाला पहाटे 3ला निघायचं होतं. 3चे आम्हाला 10 वाजले निघायला. ही वाट पाहू शकता. अतिशय सुंदर अशी वाट आहे, जुन्या काळातील वाट आहे ही. पायऱ्या आता थोड्याशा नाहीशा झालेल्या आहेत. वरती थोड्या पायऱ्या दिसतात आहे. ट्रेक थोडासा आता चढायला हार्ड जातोय. खूपच भारी आहे. पण राजगुरुनगर तुम्ही? हडपसर. ओके. म्हणाला 10 मिनिटं चढल्याच्या नंतर थोडासा दम लागलाय. हे पाहू शकता. हा आमचा इंग्लंडचा माणूस आहे. घामाघूम झालोय. घामाघूम झालाय म्हणतोय. लागले आमचं. असं नाही होणार कधी. वरतून किल्ला काही अशा प्रकारे दिसतो. साईडचा भाग, एका साईडला पवना डॅम आहे. अतिशय सुंदर असं वाटतं या ठिकाणी गेल्यानंतर. जसं आपण वरती जाऊ तसं आपल्याला उंचीवरतून अतिशय सुंदर दिसेल. व्हिडिओ बनवेपर्यंत आमचे कार्यकर्ते डायरेक्ट गडावरती नाही चढले म्हणजे बरं. वीस ते 25 मिनिटात आम्ही पोचलो इथपर्यंत. थोडंसं आम्हाला आता अजून मेन किल्ल्याचा भाग बघायला चढायचं आहे वरती. तर इथे थोडंसं राहिलंय आता. ह्यानंतर आम्ही जवळ पोहोचलेलो असं. समोर आल्याच्या नंतर इथे पहिला दरवाजा लागतोय किल्ल्याचा.
एक गुहा आहे आतमध्ये. आणि आता किल्ल्याच्या पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे. इथून हळूहळू चढणार आहे आम्ही आता वरती. दमलेले कार्यकर्ते विश्रांती घेतात आहे. गणप्या केळीत जाशील, फोटो काढायच्या नादात जाशील खाली. तर नाही जायचा तसा तू केळीत हाडशील. किल्ल्याच्या पायऱ्या लागलेल्या आहेत आता. कमान कमान जोश. गाण्या कुठे बेताळ दरवाजापाशी आम्ही पोचलेलो आहे. पोचायच्या आधीचे पोझिशन जाते. वरतीपर्यंत आपण आता पोचलेलो आहे. आणि आता इथं मारुतीचे मंदिर आहे. मंदिराचा हा व्ह्यू आहे. कुणाल शेठ बसलेले आहे, गणेश शेठ तिकडे दमून बसलेले दर्शन घेऊन. आता हा खालचा व्ह्यू आहे नजारा. वरती आल्यानंतर अतिशय सुंदर असं एकदम निळसर असं दृश्य दिसतंय. आणि असं डॅम सुद्धा दिसतोय इथून. अतिशय सुंदर असा रस्ता किल्ल्याचा. कस काय आहेत गडी? हे लसित मलिंगा, हे पण इलॉन मस्क आहेत. आणि हे कुठलं काय सांगता नाही यायचं. थोडंसं समोर आल्यानंतर या ठिकाणी श्रीराम मंदिर लागतं. श्रीराम मंदिर अतिशय सुंदर आहे. त्याच्यासमोर एक पाण्याची टाकी आहे विहिरीसारखी. आणि इथून वरती जायच्या पायऱ्या आहेत. अतिशय मन प्रसन्न वाटलं या ठिकाणी. खूप छान आहे इथे. त्या ठिकाणी एक पुण्याचा घाणा म्हणून असलेलं एक जातं आहे. तिथून वरती जायला रस्ता पण आहे. थोडंसं वरती गेल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर किल्ल्याच्या पायऱ्या जास्त तर तीव्र होतो. वरतून शुभम व्हिडिओ काढतोय. वरतून दरवाजामधून पाहू शकता या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे आतमध्ये. आणि साईडनी एक रस्सी आणि एक वायरोप दिलेला आहे. अतिशय सुंदर असं वाटतं. या ठिकाणाहून आम्ही परत वरती चढायला सुरुवात केली, कारण आम्हाला परत घरी जायचं होतं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही एकतर फिरायला आलेलो. जवळजवळ 3-3:30 वाजले होते इथेच. वरती गेल्यानंतर काही मस्त आहे ना. सर्व बाजूने किल्ला हा अशा प्रकारे दिसतो. इथे वितंडेश्वर महादेव मंदिर आहे. हाय कुण्या. हा कुणाल काहीतरी करतोय, काय करतोय त्यालाच माहिती. त्याला खूपच जास्त आवडलंय वरचा भाग. महादेव मंदिर या ठिकाणी महादेव मंदिर त्याचा काही भाग. त्यानंतर आम्ही तिथून पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर एक मोठं टाके आहे पाण्याची. आणि आता पुढचं तुम्हाला मी दाखवतोच. अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं. शुभम सांगेलच तुम्हाला त्याला कसं वाटलं एकंदरीत किल्ला पाहून. छान असा तिकोना किल्ला आहे. तुम्ही पण नक्की कधी टाइम भेटला तरी विजिट करून जा. शुभम कसं वाटतंय मग किल्ला बघून? डोळ्याचे पारणं फेडेन असा हा क्षण आहे असं म्हणावं लागेल. भारी किल्ला राव. मला असा पाऊस आलेला आहे. कडनं भरपूर असा जोरदार पाऊस आहे. आणि आम्ही या ठिकाणी पावसाचा आनंद घेतोय. कसं वाटतंय म्हणे, कसं काय वाटतंय? कायम आठवणीत राहील असा आमचा आज तिकोना किल्ल्याचा ट्रेक आम्ही पूर्ण केला.
संपूर्ण जवळपास 2 ते 3 तासांमध्ये आमचा पूर्ण किल्ला पाहून झाला. खूप छान वाटलं. 360 degree view of Ticonah Fort from the peak point. View is so much beautiful.